था लक्ष्मव्वा बोलच तुम्ही म्हणे पहिला देख्या लक्ष्मव्वा सिद्धारूढाज्यानं पहिला कवा बी देख्या असताना इथे मात्र प्रवचन मैक्या असं कश लक्ष्मव्वा ताई बोलच नाही हाउ तुमने कवा भी देखी नहीं छ प्रवचनम ऐकी छवो अक्कलकोटना स्वामी हमार गाँव ने एल तवा तुम्हार प्रवचन करता था तवा हाउ ऐकीत निस्तू हो देखी नहीं थी तुमने आजच पहिलू सरत देखत ते काही बोलिकन तो सिद्धारूढाज्जा बोलच नहीं नहीं पहिला भी तुमने देखी छ याद कर देखा जरा काही बोलिकन था लक्ष्मव्वाने याद कराड़ी कम बोलच 30 वर्षना पासळ हाउ तुम्हार घर ने आयो तो तू મને રોટી બી ચારાનું ચાકનું કરી કન દીધી એવડું મટ્ટું રોટી છે ચાકનું એવડું જ બસકા કતામ છે તું તે ચાકનું રોટી ભરી કન હું લગડી કન દીધી મને ખાવાના કઈ કન સભી યાદ કરતા મજ લક્ષ્મવ્વાના શું ખુશી હોચ ખુશી હિકન સિદ્ધારૂઢાज्याना घट्ट पोगो धरी कन तेना डोळाना पाणी तिथे आज्याना पोगो धई छोडच पासती बोलच अज्जा तू ते ऐलोला कवानो मने ಗೊತ್ಕಳಿ नहीं बा तुम्ही ते दिशे का ऐकन गया देख ते दिशे रात ने का चमत्कार हो कतर तुम्ही ऐकन गए पासती रात ने जोर कंडटी वारो छुटी ते वारो छुटी कन हमारो झोपड़ू पड़ी गई छोड़ी तई सत्ती अयो झोपड़ू पड़ी गई छता दुसरू झोपड़ू बांधनु तो तानी कहू अशी तरवी काही कम बोली कन खड्डो काढी कन तर झोपडू घालासाठी काही कम बांधासाठी काही कम खड्डो काढ्या था जमीन मग एक पैकाનું घागर मिळी था सोनू भरेले होतो ते सोनू भरेलो घागर लिकन हवी आता मट्टा यादवाड मज मट्टा श्रीमंत ही गई छोड्याचे मी मट्टू घर बांधाड्याचे मी तू ऐकम पोग राखेलो नशीब देख बात है हमारो कैकम बोली कन घट्टा अज्जाना पोगो धरी कन तवडू ते डोळाना अश्रुती अज्जाना पाद सेवा करी छोडच कतर संत लोको एक पाद स्पर्श करेला जागानु अथवा संत लोकोवन्ने एक अन्न देलो एक ऋण कवानु का असच तौहिकंतई कोणता जन्म बी ते फेडानं साध्य नाही तई त्याच्या आत्ता बोलितो तत्वबल्ल ಜ್ಞಾನಿಗೆ ತುತ್ತು ಅನ್ನವನಿತ್ತರೆ जगवू वत्ते बीळुವುದು कैकम बोलत तिनासाठी एक घास एक जर्रा हमारकडे का असेल तई भक्ती ती द्या तर तई आज्जा कव्वा बी इसऱ्या नाही आणि गुरु कवा बी तई इसरता नाही तिनू जरा न जरा हमने तई फल मिळचच मिळच तैसा आज्जा भक्त लोकवर एवढू प्रीत तवने तवडू प्रीत ते भक्तवन्नासाठी ते भक्त लोकವನ್ನು कष्ट काच सब्बी ते आपणू लिकन मारा भक्त किकडे तर चोट संदे आराम संदे काही बोलिकन तवडू तवनू मदत करतात भक्त लय प्रीत ते भक्तवन्नासाठी का बी व्हान तयार असच आणि एक उदाहरण बोली छोडो तुमने मने अनेक 2 मिनिट टाइम देव जरा आणि एक उदाहरण बोलू शो सिद्धारूढाज्या भक्त लय प्रीत ते भक्तसाठी ते का बी एक व्हान असच ह्या भगवान एक सेवक ही कन बी काम करच काही कम बोलत तो ते प्रकार ह्या सिद्धारूढाज्या फिरी तवनु कीर्ती गाव भरीकन ही गई छोडी असच गाव भरीकन नमे देश भरीकन ही गई छोडी असच तवा महाराष्ट्रमना बदोडे कैकन का की एक गाव शेतई गुजरात हां बडोदा तई हां गुजरातनु बडोदा कैकम बोलिकन गाव तई बहुतेक थाना एकटा गायकवाड महाराज कैकम बोलिकन एकटा असच ते मट्टा सावकार ते तवना हात खाले कंडाटी कामवाला असच तवने एकटो दररोज दाढी करा नव्हतो असच त्यो हजाम दाढी करा नवनारो क्षौरिक तव ते दाढी करणारा नेदा का वाडच हाउ जरा पुण्यक्षेत्रने तीर्थक्षेत्रने फिरिकन जरा देवदर्शन संत लोकोनु दर्शन लिकन ಅವನು कैकम बोलिकन ते क्षौरिकने कवाडच सभी क्षेत्रने गैकन एक देवनु दर्शन लेच संत लोकोवनु दर्शन लिकन लास्टने हुब्बಳ್ಳಿನ सिद्धारूढ मठने आवच सिद्धारूढ मठने आवच सिद्धारूढ अज्जान देखच तवने देखता मत तवने एकदम प्रीत उक्की कन ऐकम बोलत तो तव भक्ती तवना मदमीत आई छोडत एकदम तवने देखता मच
नहीं अज्जानो सेवा करतो ह्याच हो छोडीकन जानूत ना हो येवने कैकम बोलीकन तवडू तवनावर तवने भक्ती ऐश्वराचं ते क्षौरिक काकरचे ते क्षौरिकનું નામ યશવંત કંઈકમ બોલીકન કાકી છે તઈ તે થા સેવા કરતા થાચ રહવશ અજ્જાનું સેવા કરવાનું થાચ આશ્રમમાં જ રહેવાનું તોને છોડીકન જવાનું મન ન કરતા નહીં તવું જ એવું જ કંડાટી દિવસો છે માત્ર इकडे ते क्षौरिकना यशवंतना घरमे बेर लेकरू तीर्थयात्रान कैकम बोलेकन गયેલા अजून आयात नाही खा गयाक कनू का हो शिकनू तवने कैकम बोलीकन डर बी अवचरतवने का हो की कैकम बोलीकन तेव्हा ते यशवंतने बेर का करच नाही मारदालो खा अशी तर बी सुरक्षित घरने वापस अवंदे कैकम बोलीकन 16 सोमारનું पूजा धरच त्या बायको एवढू भक्ती तिथे पूजा करच ते भक्ती ते पूजा करत ते ह्या सिद्धारूढ बी दिसतू असत नाही था गुजरातम बटिकन पूजा करत ते बायको दाल्लो अयो ने कैकम बोलीकन 16 सोमारનું पूजा करेलो ह्या हुब्बळ्ळी मग सिद्धारूढ दिसतो असच तो सिद्धारूढ ते यशवंतने मला एकम बोलायचं नहीं बा तू ऐकन लई दिस होता तू घर ने जा कैकम बोलीकन नहीं हो नहीं जातो ह्याच सुचव तुम्हारा सेवक सेवा करतो ह्याच सुचव कैकम बोलीकन घट्टने अज्जाना पोगो धरीकन नहीं जातो हो कैकम बोलाच तवा सिद्धारूढ बोलायचं नहीं बा जा तू घर ने तार बेर लेकरू वाड़ देखता था तू तीर्थयात्रान कैकन अयेलो आलो खा गया की का हो की कैकम बोलीकन सभी जन डर्याते नको तू जा असंदे कैकम बोलीकन समझा अडिकम बोलत तिने नहीं हो तुमने छोड़ीकन जावान ना कैकम बोलता मच सिद्धारूढ था एक बात बोलच हव ह्या हुब्बळ्ळीना सिद्धारूढ मट्टम तवडूत नहीं हव ह्या मट्टम तवडूत छे कन समजू नको तू हव सब्बीकडे बी छे खा एक ओम नमः शिवाय कवाનું नामस्मरण चली असच था सब्बीकडे बी हव असूच कैकम बोली कन तिने भलई कन तिना कानम पंचाक्षरी मंत्र गुरुबोधना करी कन एक तवनु फोटो दी कन आणि तू दररोज थोडा 10,000 ओम नमः शिवाय मंत्र बोलतो कैकम बोली कन तिने बोली कन सत्य उठीकन ते मंत्र स्मरण करी कनच 10,000 मंत्र नाम जप करी कनच अगळ ते क्षौरिकना वृत्तीन जानूते तो कैकम बोलीकन सिद्धारूढ बोलीकन धाडच अज्जा तोडू बोलता कै पासती हूँ कैकम बोलीकन क्षौरिक भी जाच घरने गये तुडी ते बायकोनु 16 सोमार पूजानु लास्ट दिस असत ते दिशेनु पूजा बायको पूजा करती असच तो आता क्षौरिक जाच घरने बेरने दाल्लान देखीकन एवढो आनंद होच लेकरूवने देखीकन एवढो आनंद होच सब्बी हे पासती दाल्ला बेरो सभी लेकरू वातो करच खा गया था का कर्या कऊ कर्या खा होता सभी वातो करच बोलच था सिद्धारूढ मट्टम सिद्धारूढ अज्जान भेट्यो हो तोने छोडी आवान म्हणू नाही म्हणे कैकन सभी बोलच दुसरा दिवशी ती आणि क्षौरिक वृत्ती चालू करणूत तो तवा चालू कराना पहिला दररोज नसती उजाळना पारे उठीकन अज्जानु पूजा करीकन ते काय एक भावचित्र द्या असच ते संबर राखीकन ते अज्जान संगट वातो कर लेता नाम जप करीकन अगळ तो न क्षौरिक कामने ते लागता असच आता ह्या ते गायकवाड महाराजन तोने कळी क्षौरिक अयोज कवानु बोलच कंडाड दिसूचो ना होता आता गैकम बलया होती ने क्षमने दाढी करांचे कैकम बोलच सेवक लोक जाचे बोलच महाराजन ते बलायाचे दाढी करान अर्जंट अवनु कचे कैकन तवा था ते यशवंत बोलच नहीं नहीं अजून मारू येळ होच हव जर नाम जप करांचे मने गुरु बोधना देकन नाम जप कराम बोल्याचे हव ते सारी कनवचे कैकम बोलीकन आता यो ना गुरुबोधना लिखन योतो ता कैकम बोलीकन ते सैनिक लोक का करच था महाराजन तोनकडे कैकन यो नहीं त्यो आवान ना कयो त्यो काकी गुरुकडे कैकन नाम जप लिखन यो कच नहीं होतो कत्यो कैकन हेऊ होतो काका की बोलच महाराजन तोने भी राग छोडच कैकम बोलत तिने खंची लिखन आवो तिने आता कैकम बोलीकन हातो पोगो भांदिकम बल्ली आवो कैकम बोलच सैनिक लोक विजाच हातो पोगो भांदिकन था तिने भल लावता असच मात्र सिद्धारूढ कळत सिद्धारूढ का करच ते यशवंतनु रूप लिखन था ते महाराजना घरने जाच महाराजना घरने गईकन दाढ़ी कराम बटच
ती दाढी करांबटेल तो कवकवतवनु गाल था धरिकन दाढी करता असं सिद्धारूಢಜ್ಜ तो ते महाराजांतून एक आनंद होतो असं लय खुशी का वाढतो सचंता धरेल तसं बी एक रोमांचन अनुभव तवने होतो असत तव ते दाढी करत तवा आरशीम देखच था आरशीम अज्जानु मोंडू दिसतो सच फिरिकन देखच क्षौरी कसच